सीना नदीच्या काठावर बसलेल्या अनगर गावाला दुष्काळाच्या झळांनी हैराण केलं असून अबालवृद्धांना पिण्याच्या पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागते। दुष्काळाच्या झळात अडकलेल्या अनगरवासियांनी वृत्तवेधच्या कॅमेऱ्यासमोर समस्येचा पाढा वाचला। याविषयी वृत्तवेधचा हा ऑन दी स्पॉट रिपोर्ट। मोहोळ तालुक्यातील अनगर हे तसं बागायती गाव आणि राजकारणात मुरलेलं गाव। 10,000 लोकसंख्या असलेल्या या गावात माजी आमदार राजन पाटील हे या गावाची धुरा सांभाळतात। अनेक दशकांपासून राजन पाटलांची इथं एक हाती अंमल आहे। या भागातील बहुतांश परिसर बागायती असल्यानं इथं दुष्काळ तसा जाणवत नाही, पण गेल्या 4-5 वर्षांपासून निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे दुष्काळाची भीषण समस्या निर्माण झाली आहे। सीना नदी काठच्या तालुक्याचा काही भाग उलिताखाली असला तरी उर्वरित तालुक्यात 1000 फुटापर्यंत बोर मारूनही पाणी लागत नाही। जर कुणी या भागात गेलं तर या तालुक्यात कुठं हिरवळ दिसतं ना पाणी दिसतं। शुष्क माळरानावर फक्त बाभळी नजरेस पडेल। निसर्गावर भरोसा ठेवून केलेली रब्बी पेरणी वाया गेलीये, त्यामुळे खुरटी पिकं नजरेस पडतात। न आलेलं उत्पादन आणि अशी गोळाबेरजीच्या अर्थकारणात इथली शेती अडकलीये। तसा दुष्काळ हा अनगर गावाच्या 5वीला पुजलेलाच आहे। गेल्या 2 महिन्यांपासून जनावरांना प्यायला पाणी मिळतं ना नागरिकांना। गावात जवळपास 12 हातपंप होते, त्यातील आता फक्त 2च हातपंपांना पाणी येत असलं तरी हातपंप जास्त मारल्यानंतर घागरभर पाणी येतं। या घागरभर पाण्यासाठी माय माऊलीला 2-2 तास वाट पाहावी लागते। एवढ्या मोठ्या गावाला या 2 हातपंपावर पाणी भागणं कठीण आहे, त्यामुळे 25 किलोमीटर अंतरावरून नागरिकांना पाणी आणावं लागतंय। दुष्काळाच्या नावाखाली खासगी टँकरचे पेव फुटले आहेत, त्यासाठी एका बॅरेलसाठी 70 रुपये मोजावे लागतात। मग सर्वसामान्य नागरिकांनी दररोज 70 रुपये कुठून आणायचे? अख्ख्या गावात एकच हापसा चालू असल्यानं पाणी विकत घ्यावं लागतंय। हापसा मारून दम भरतो, पिण्याचं पाणी विकत आणतो, असं सुधा नरखेडकर आणि कालिंदा गुंड यांनी वृत्तवेधशी बोलताना सांगितलं। पाणीच येत नाही, हापसून दम भरतोय, पाणीच येत नाही। मग ते दम भरलं की पाणी येऊन कंटाळून बसतंय परत। प्यायचं पण पाणी मिळत नाही। प्यायच्या पाण्याची काय अवस्था ती पण काय पाणी एकत्रच घेतो पाणी, 60 रुपयाला कसं म्हणून तसं प्यायचं पाणी, वापरायचं पाणी, पाणीच मिळत नाही। आलाय दम भरतो नुसतं हापसून। पाणी तर येतच नाही, कुठंच नाही। आवडा एक हापसा गावात चालू, त्याच्यावर पण गर्दी भरपूर होती। 3 घागरी भरले म्हणजे तास 1.5 तास थांबावं लागतंय आम्हाला। ते पण हापसता येत नाही, एवढा दम लागतोय, चालतच नाही। पिण्याचं पाणी तर गावात कुठंच नाही। मळ्यात गेलं तर लाईट नसते, असलं तर थोडंसं पाणी असतं, तेवढं मोटर लगे बंद पडते। मग काय सोय आता पाण्याची? पाणी विकत घेतोय। आतापर्यंत जरा थंडी होती तोपर्यंत 1 बॅलर पुरत होता ते कॅन। आता उन्हाळा चालू झाला, या 2 दिवसात तर 2 कॅन सुद्धा पुरत नाही दिवसात, 4 माणसं असली तरी। कितीला 1 बॅरल देतात पाणी? मोठा बॅलर वापरायचं पाणी 60 रुपयाला आहे, आणि तो पण 60लाच आहे प्यायचं। किती दिवसातून मिळतं ते एकदा पाणी? घेतलं संभल तसं घेतोच की, विकत लागतेच की, आल्या पाहुणे आल्यानंतर घ्यावंच लागतंय। अनगर गावात पाण्याची समस्या भीषण झाली असून एक हापसा जड झाल्यामुळे खूप वेळा हापसल्यानंतर बादलीभर पाणी येतं। महिलांसह मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते, असं गावातील जयश्री संगणे या महिलेनं वृत्तवेधशी बोलताना सांगितलं। 12 महिने पाण्याचा दुष्काळच आहे, आणि आता सध्या तरी इतके हाल आहेत ना पाण्याचे, 2-2-3-3 तास हापसले तरी वापशाला पाणी येत नाही। आणि सध्या तर हापसा इतका जवळ चालले नाही, आणि शाळेतील लहान मुलांना सुद्धा रात्रंदिवस पाणी न्यावं लागतं। इतकं बिकट संकट आहे ना। अगदी ज्या घरात वयस्कर वृद्ध बायका वगैरे आहेत, त्यांना तर प्यायच्या पाण्याची सध्या इतकी पंचायत आहे ना की बस। आणि बॅरल विकत घेऊन किती घेणार आहे ना? शेवटी महिन्याला पाण्यावर इतका पैसा खर्च करावा लागतो, पिण्यासाठी वेगळा आणि सांडण्यासाठी वेगळा। आणि सगळ्याची तर परिस्थिती तेवढी नसते ना विकत पाणी घ्यायसाठी, तरी सरकारने थोडाफार तरी विचार करायला पाहिजे। ह्या अख्ख्या गावामध्ये एवढा एकच हापसा चालतोय की जेणेकरून सगळ्या लोकांना इथं धुण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, अगदी ज्यांना सोय नाही, वयस्कर माणसं, त्यांना ती लोक हे सुद्धा पाणी पितात। ज्यांना सोय आहे ते विकत घेतात, पण ज्यांना सोय नाही ती लोक हे सुद्धा पाणी प्यायला आहेत। पण ह्याच्यामुळे जर समजा कोणाला काय झालं केलं तर याला जबाबदार सरकार आहे का? कमल जाधव या महिलेनं आधीच पोट भरायची मुश्किल झालीये, आणि पाणी विकत कसं घ्यायचं असा सवाल करत सरकार हिटलर सारखं वागत असल्याची जहरी टीका केली। कशाची अवस्था काय, कुठं विकत घ्यावं तर ती सुद्धा येत नाही येळाला, आणि त्याला पैसे नको का म्हणा दाम। कितीला बॅरल विकत? 60 रुपयाला बॅलर एक देते ती, घेणार 70 रुपये।
60 रुपयाला बॅलर देते ती बी देत नाही ती लवकर. गावात गुत टँकर दिलं म्हणते ती आणावं पाणी तर पाणीच नाही तर. आणि हापशाचं काय परिस्थिती आहे इथे? हापशाला 3 तास थांबावं 4 भाकरी बनते. अनगर हे सीना नदी काठावर वसलेलं गाव, पण गेल्या 4-5 वर्षांपासून अस्मानी संकटामुळे दुष्काळात अडकलाय. नागरिकांना, जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागतायत. जिल्हाधिकारी याकडे लक्षच देत नसल्याची तक्रार रवी पाचपुंडे यांनी केली आहे. त्यासाठी सरकारनं अजूनपर्यंत काही नियोजन केलेलं नाही. कुठं 50%च्या पेक्षा जास्त पाऊस पडलेला, काय पडलेलं असं काही कलेक्टर उत्तर देत आहेत. काही म्हणजे जवळजवळ आसुरी आनंद घेणारा हा मुंडे कलेक्टर आहे. या कलेक्टरनं वैयक्तिकरित्या गावामध्ये जावं, पाहणी करावी. नुसतं ऑफिशियली बसून एसी मध्ये बसून, कॅबिनमध्ये बसून आढावा घेणं आणि फक्त त्याच्यावरच काहीतरी टिप्पणी करणं हा खेळ मांडलेला आहे या माणसानं. हा पूर्णपणे दुसऱ्याच्या दुःखावर आनंद घेणारा आसुरी कलेक्टर आमच्या तालुक्याला लाभलेला आहे. हे जवळजवळ फडणवीसचं एक सोडलेलं पिल्लूच आहे. यानं जवळपास जाऊन कुठंतरी कुठल्या तरी निकष लावायचे, तहसीलदार लोकांना वेठीस धरायचं, त्यांनी ग्रामपंचायतला वेठीस धरायचं आणि असे सगळे उद्योगधंदे लावलेले आहेत. अनगर गावच्या पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी लोकनेते कारखान्यातर्फे 2 टँकर चालू करण्यात आले असून परिसरात पाणी उपलब्ध नसल्यानं फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांना ग्रामीण भागाकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. या भागात टँकर आणि चारा छावणी सुरू करण्यात यावी अशी मागणी अनगर गावचे सरपंच अजिंक्य राणा पाटील यांनी वृत्तवेधशी बोलताना केली आहे. तर ह्या सरकारनं अजूनपर्यंत ग्रामीण भागात कुठल्याही शेतकऱ्यावर, कुठल्याही जनावरांवर अजूनपर्यंत सरकारनं लक्ष दिलेलं नाही आहे. तरी आज आपल्या अनगरमध्ये आणि अनगरच्या परिसरामध्ये लोकनेते कारखान्याच्या मार्फत आज टँकर सुरू आहे. तरी पण पाणी आणणं सुद्धा आज कुठंच पाणी उपलब्ध नाही आहे. तरी टँकर लोकांना पाणी मिळणं सुद्धा अवघड झालेलं आहे. तरी माझी विनंती आहे सरकारला की आपण लवकरात लवकर टँकर सुरू करावा आणि तहसीलदार साहेबांना जे अधिकार आहेत टँकर सुरू करण्याचे, तेही आज तहसीलदार आम्हाला टँकर कुठल्याच गावाला देत नाहीत. ते म्हणतात की कलेक्टर साहेबांकडे गेलेलं आहे, आज देतील, उद्या देतील, पण कोणीही ग्रामीण भागात कुठल्याही शेतकऱ्याकडे कुठलाही अधिकारी कसल्याही भावनेनं एकही अधिकारी लक्ष देत नाही. ऑक्टोबर महिन्यांपासून उजनीतून पाणी न सोडल्यामुळे ही भीषण स्थिती निर्माण झाली आहे. अनेक वेळा शासकीय अधिकाऱ्यांना विनवण्या करूनही काहीच उपयोग झाला नाही. सरकारही जनतेवर आसूड उगारत असल्याची टीका माजी आमदार राजन पाटील यांनी वृत्तवेधशी बोलताना केली. या तालुक्यामध्ये उजनीहून जरी 50% तालुका भेटत असला तर उजनीतून जवळपास ऑक्टोबर महिन्यापासून पाणी सोडलं नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून आज सध्या 6 महिने होत आलं. आज कुठंही कॅनलला पाणी नसल्यामुळं संबंध तालुक्यामध्ये हा प्रचंड पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखाने सगळे बंद झाल्यामुळं, कारखाने चालू होते तोपर्यंत चाऱ्याचा प्रश्न कायमशी हे शेतकरी आपल्या ताकदीवर मिटवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु कारखाने बंद झाल्यामुळे तेही हातबल झाले. पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. दरवाजात ताऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. वाड्या वस्त्यावर असणारे जे शेतकरी आहेत त्यांच्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नाहीये. कुठल्याही प्रकारचं या तालुक्यामध्ये काम चालू नाही. या तालुक्यामध्ये एकही छावणी उघडली गेली नाही. या तालुक्यामध्ये एकही टँकर आज चालू नाहीये. फक्त टँकर चालू आहे ते लोकनेते कारखान्यानं त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्या शेजारच्या 2-3 गावामध्ये लोकनेते कारखाना तेवढं काय जुजबी पाणी देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु राज्य सरकारनं आज कुठल्याही प्रकारचा आणखी ठोस निर्णय घेतला नाही. निसर्गाचं हे रुसलेपण तर आहेच, शिवाय प्रशासकीय यंत्रणा आणि मनोबल आता शिल्लक राहिलं नाही. त्यातच मे महिना उजाडायला अजून 2 ते 3 महिन्याचा अवधी शिल्लक आहे. भीषण दुष्काळाचे चटके बसू लागलेत. सततचा दुष्काळ, शेतीमालाच्या दराची अनिश्चितता, मजुरांचा तुटवडा, त्यामुळे शेती व्यवसाय करणं मुश्किलच बनलंय. शिवाय भीषण पाणी टंचाईवरून नागरिक आणि जित्राप देशोधडी लागणार हे मात्र निश्चित. हे वृत्त संकलन केलंय आमचे प्रतिनिधी विकास पांढरे आणि उमेश कोळेकर यांनी.